या ठिकाणी आम्ही 19 दिवसापासून ते आज 22 दिवस होत आहेत की एएसएफच्या वतीने असेल, कॉक्रोच असेल, जेनजी असतील आणि विविध संघटना असतील ते त्या ठिकाणी दिल्लीमध्ये ठाण मांडून बसले होते। जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेणार नाही तोपर्यंत आम्ही असं सर्व विद्यार्थ्यांनी, सर्व विद्यार्थी संघटनांनी, एएसएफने या ठिकाणी ठरवलं होतं। या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो की धर्मेंद्र प्रधानला झुकावं लागलं विद्यार्थ्यापुढे। जर या मोदी सरकारने जर असे विद्यार्थ्यांविरुद्ध तर आणखी काय धोरण आणलं असेल, जे एनईपी आहे त्या एनईपीला, जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे तिला सुद्धा झुकवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू। केंद्र सरकारला अखेरकार या युवा शक्तीकडे झुकावं लागलेलं आहे। देशाचे केंद्रीय मंत्री आणि शिक्षण मंत्री जे आहेत धर्मेंद्र प्रधान यांना अखेरकार जो आहे तब्बल 1 महिन्यानंतर राजीनामा द्यावा लागलेला आहे। त्यानंतर आपण जर पाहिलं तर दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला। सध्या आपण बघू शकता की छत्रपती संभाजीनगर शहरातील हा पैठणगड परिसर आहे। एएसएफ ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन या विद्यार्थी संघटनेकडे सध्या या ठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे। पण आपण जर पाहिलं वारंवार हे विद्यार्थी जे होते प्रत्येक आंदोलनात आमची तितक्यांच्या खांद्यात येत राहत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जागी हे आंदोलन करत होते। काय सांगाल, जल्लोष तुम्ही साजरा करता या ठिकाणी तब्बल जर पाहिला मात्र युवा शक्ती पुढे केंद्र सरकारला झुकावं लागला, राजीनामा त्या द्यावाच लागलाय। या ठिकाणी आम्ही 19 दिवसापासून ते आज 22 दिवस होत आहेत की एएसएफच्या वतीने असेल, कॉक्रोच असेल, जेनजी असतील आणि विविध संघटना असतील ते त्या ठिकाणी दिल्लीमध्ये ठाण मांडून बसले होते। जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेणार नाही तोपर्यंत आम्ही असं सर्व विद्यार्थ्यांनी, सर्व विद्यार्थी संघटनांनी, एएसएफने या ठिकाणी ठरवलं होतं। आमच्या महाराष्ट्राचे कॉम्रेड जे अध्यक्ष आहेत एएसएफचे वैभव चोपकर यांनी लाठीखाली, यांनी अश्रुधूर सुद्धा खाला। या ठिकाणी श्रावणी असेल, प्रतीक्षा असेल, आमच्या मुलींना सुद्धा या ठिकाणी दिल्ली पोलिसांनी मारलं, पण आम्ही हरलो नाही। आम्ही हरणाऱ्यापैकी नाही, आम्ही लाल बावट्याचे आहोत, आम्ही लाल झेंड्यावाले आहोत। या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो की धर्मेंद्र प्रधानला झुकावं लागलं विद्यार्थ्यापुढे आणि इथून पुढे सुद्धा जर या मोदी सरकारने जर असे विद्यार्थ्यांविरुद्ध तर आणखी काय धोरण आणलं असेल, जे एनईपी आहे त्या एनईपीला, जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे तिला सुद्धा झुकवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू, एवढंच बोलतो। नक्कीच आपण जर पाहिलं तर आपल्या सोबत आहेत ज्या वेळेस 3 कायदे वापस तब्बल एक ते 1.5 वर्ष त्यांनी संघर्ष करावा लागला। त्यानंतर सरकार नमलं, विद्यार्थ्यांना लाट्या खावा लागल्या। अक्षरशः वेगवेगळ्या पद्धतीने जे आहेत आपण समाज माध्यमांवर पाहिले तर अनेक फोटो व्हिडिओ व्हायरल झालेत। मुलींना कशा पद्धतीने पोलिसांनी त्या ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आलेला आहे। म्हणजे नेहमी संघर्ष मोठ्या प्रमाणात एक सरकारच्या विरोध करावा आणि नंतर राजीनामा मिळाला। या देशामध्ये ज्या पद्धतीने 2014 नंतर केंद्र सरकारचे जे काही व्यवहार आहे, शेतकरी 13 महिने त्या ठिकाणी बसले तेव्हा ते कायदे स्थगित झालेले आहेत। आता विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला। 17 विद्यार्थ्यांचा जीव या नीट परीक्षेच्या गोंधळामुळे, धर्मेंद्र प्रधान यांच्या वागणुकी आणि व्यवहारामुळे झालेला आहे आणि त्यांचा राजीनामा घेण्याकरता 1 महिने आपल्याला संघर्ष करावा लागलेला आहे। आणि हा संघर्ष साधा नाही आहे। अनेक विद्यार्थ्यांच्या अंगावरती ज्या पद्धतीने त्यांनी गोळीबार करण्याचा काही ठिकाणी प्रयत्न केला, अश्रुधूर सोडलेले आहेत, लाठीमार केला आहे आणि विद्यार्थिनीशी अतिशय गैरवर्तन सुद्धा पोलिसांनी केलेलं संपूर्ण देशाने पाहिलेलं आहे। आणि म्हणून या देशातला विद्यार्थी युवक जागृत झालेला आहे। जसा शेतकरी लढला तसा विद्यार्थ्यांनी या देशातल्या सर्वोच्च न्यायालयाच्या सूर्यकांत यांना सुद्धा जाणीव करून दिली। त्यांना वेळ नाही हे पाहण्याचं, त्यांचे व्हिडिओ पाहण्याचे, परंतु या देशातल्या सर्व कॉक्रोचांनी, सर्व तरुण विद्यार्थी युवकांनी, परिवर्तनवादी एआयएसएफ पासून सर्व विद्यार्थी संघटना एकवटल्या आणि दिल्लीमध्ये ठाण मांडून बसलेल्या आहेत। आणि हा विजय सर्व लढणाऱ्या रस्त्यावरच्या कार्यकर्त्यांचा आहे आणि यामुळे केंद्र सरकारने याचा विचार केला पाहिजे। या पुढच्या काळात शेतकरी विद्यार्थ्यांच्या विषयी ज्या पद्धतीने ते वागतायत, व्यवहार करतायत ते सहन केलं जाणार नाही, हा त्यांना इशारा आहे। पण आता जर पाहिलं तर हे आंदोलन राजीनाम्याची घोषणा झाली आणि त्यानंतर पंतप्रधानांनी सगळे राज्याचे मुख्यमंत्री असतील, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असतील, यांना दिल्लीत या ठिकाणी बोलवण्यात आहे। ते रणनीती शक्ती पुढची आता नक्कीच या सरकारला हा मोठा धक्का आहे। त्यांची जी काही हिटलर प्रवृत्ती आहे ती जागृत होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ते विरोधी पक्षांना विरोधी देशासारखं वागणूक देत आहेत। त्यांना लोकशाहीच मान्य नाही। जर त्यांना खरी लोकशाही मान्य असती तर विद्यार्थ्यांना 30 दिवस रस्त्यावर बसवलं नसतं, अशा प्रकारे वागले नसते। त्यांची रणनीती असू शकते, परंतु या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे। या देशातला विद्यार्थी जागरूक झालेला आहे, या देशातला शेतकरी जागरूक झालेला आहे। देशातले लोक संविधानावरती एकत्र येऊन सर्व एकजुटीने लढलेत। म्हणून यांनी काही निर्णय घेतला तर या देश आपला कोणत्याही परिस्थितीमध्ये यांच्या
धोरणांना आणि यांच्या हुकुमशाहीला बळी पडणार नाही, हाच त्यांना खरा इशारा आहे. ते काही करू शकत नाही, कारण जनता रस्त्यावरती आहे, त्यांना बदल करावा लागेल. आणि रिकामं काम केलं, हिटलरशाही लादण्याचा प्रयत्न केला तर या देशातला विद्यार्थी, युवक, शेतकरी रस्त्यावरती उतरून त्यांना जागा दाखवेल, सत्ता परिवर्तन करून दाखवेल, हा इशारा आम्ही असताना देत आहोत. नक्कीच आपण जर पाहिलं तर डफ सुद्धा हातामध्ये आहे. दिल्लीमध्ये या डफाच्या आवाजावरती सरकार हे घाबरलं होतं आणि त्यानंतर हा आवाज प्रधान यांच्या याच्यापर्यंत जाऊन तो अखेरकार तो राजीनामा दिलेला आहे. काय म्हणजे युवक आहात तुम्ही, संघटना म्हणून तुम्ही दिल्ली या ठिकाणी ठाण मांडून होता, तुम्ही दीपके यांचं आंदोलन सुरू असताना त्या ठिकाणी घोषणाबाजी असेल, वेगवेगळे असेल, पण मात्र महत्वाचा विषय हाच आहे कारण की आता सध्या राजीनामा मिळालेला आहे. सध्याची भावना काय तुमची? सगळ्यात आधी तर देशभरातल्या सगळ्या विद्यार्थ्यांची ही एकजूट ही हुकुमशाहीच्या पराभवाची नांदी. जे हुकुमशाही सरकार लोकशाही मार्गाने हुकुमशाही पद्धतीनं राज्य करत होतं, विद्यार्थी, दलित, शेतमजूर, आदिवासी सगळे या सरकारला त्रस्त होते. दिल्लीतल्या शेतकऱ्यांनी असेच आंदोलन केले, त्यांच्यावरही हल्ला केला. विद्यार्थ्यांनी इथं आपल्या नीटच्या विरोधात 22 लाख विद्यार्थ्यांचं जे नुकसान झालं त्याच्या विरोधात जे आंदोलन देशभर चालू होतं, 20 तारखेला त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला, त्यांना हकलण्याचा प्रयत्न केला. पण तिथून हे आंदोलन, जे झुरळांचं जे आंदोलन होतं ते सगळीकडे पसरलेलं आहे. आणि ते आज धर्मेंद्र प्रधान यांचा हा राजीनामा हा प्रतिकात्मक आहे. येणाऱ्या काळात नरेंद्र मोदी यांना या सत्तेतून बाहेर खेचल्याशिवाय हा तरुण आणि इथला युवा शांत बसणार नाही, एवढंच आम्ही सांगतो. 13 वर्षात जर पाहिलं आपण तर केंद्र सरकार म्हणजे मोदी सरकारला अखेरकार या युवा शक्तीपुढे झुकावं लागलेलं आहे. झुकल्यानंतर आता दिल्ली या ठिकाणी जर पाहिलं आपण तर देशाचे पंतप्रधान जे आहेत नरेंद्र मोदी यांनी एक महत्वाची बैठक दिल्ली या ठिकाणी बोलवण्यात आलेली. नेमकं सरकारची काय रणनीती असणार आहे या राजीनाम्यानंतर हे देखील पाहण्यात एवढं आता महत्वाचं ठरणार आहे. साठी मी छत्रपती संभाजीनगर.